पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती निघत आहे। जवळपास 38,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधी निघणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणत्या महिन्यापर्यंत हे भरती निघणार आहे। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे आणि लागण तर कधीपर्यंत लागणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे की 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जवळपास 38,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। तर या भरतीची माहिती सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो जे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 2024 ची जी भरती आहे त्याच्यात 4 लिस्ट लागल्या आणि 5वी लिस्ट अजून लागायची आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर 5वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5वी जी लिस्ट आहे हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या अगोदर कसं झालंय तर ह्या कालावधीत होता त्यांचा की 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी लिस्ट लावत असते ते। ठीक आहे, तर याच्या अगोदर काय झालंय 2023 ला जे 31 डिसेंबर नंतर सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट आली आहे। तर या वर्षी सुद्धा असं होऊ शकते की लिस्ट येऊ शकते, काही ना काही चान्सेस जे विद्यार्थी मित्रांनो यायचे। ठीक आहे, तर जवळपास 15 जानेवारी पर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो येऊ शकते। ठीक आहे, जर समजा लागत असेल जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी जी लिस्ट आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, 15 जानेवारी पर्यंत किंवा 20 जानेवारी पर्यंत जे हे 5वी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो येणार आहे। जर समजा लेट असेल तर ठीक आहे, नाहीतर मग ह्या काही चान्सेस यामध्ये नाही आहे। एक लक्षात ठेवा, 20 तारीख पर्यंत 20 जानेवारी पर्यंत जे आहे 5वी लिस्ट आली नाही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, मग समजून जा की आता 5वी लिस्ट येणार नाही। ठीक आहे, तर 20 तारीख पर्यंत किंवा 15 तारीख पर्यंत येऊ शकतो असा आपला एक अंदाज आहे जर समजा लागत असेल तर। ठीक आहे, कारण की याच्या अगोदर असं झालं आहे की 31 डिसेंबर नंतर लिस्ट लागलेली आहे। ठीक आहे, त्यानं मी तुम्हाला सांगत आहे कारण की महाराष्ट्राच्या दरवर्षी 7 लिस्ट लागते, पण ह्या वर्षी काय होतं विधानसभेच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता लागले होते, त्याच्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो जास्त लिस्ट लागू शकल्या नाही आणि बाकीच्या राज्यामध्ये पाहिलं आपण 6 लिस्ट लागलेल्या आणि 7वी लिस्ट त्या ठिकाणी लागून राहिली येणाऱ्या काळामध्ये। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संयम ठेवायचा आहे, 20 तारीख पर्यंत किंवा 15 जानेवारी पर्यंत येऊ शकते। ठीक आहे, तर हे झालं। आता नवीन जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 38,000 प्लस जागांसाठी ही भरती निघून राहिली आणि यासाठी शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि तुमचं जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, लेखी परीक्षा नाही आहे, तर यामध्ये जे तुमचं जेवढे तुम्हाला जास्त पर्सेंटेज असेल तर त्याच्यानुसार जे आपलं सिलेक्शन या ठिकाणी होते। ठीक आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीचे 18 ते 45 पर्यंत फॉर्म भरू शकता मुलं, OBC कॅटेगरीचे मुलं 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकता। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागणार आहे, SC/ST कॅटेगरीला फी लागत नाही आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असेल SC ST OBC EWS NT विजय ओपन SBC SCBC तर 1 रुपया सुद्धा फी लागत नाही फॉर्म भरायला। ठीक आहे, तर एवढं ह्या विद्यार्थी मित्रांनो तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर पाहिलं आपण 3 पद आहे। पहिलं जे डाकसेवकचं पद आहे, डाकसेवक मध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे डाकसेवक मध्ये। त्याचबरोबर ABPM असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचा पद आहे, तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सुद्धा पगार तुम्हाला
10,000 ते या ठिकाणी 24,000 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. बाकी ब्रँच पोस्ट मास्टरचं यामध्ये पद असणार आहे. तर ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे तर 12,000 ते 29,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे. तर एवढा पगार जे यामध्ये असते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये. ठीक आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जवळपास 38,000 प्लस जागांसाठी ही भरती निघून राहिली. तर कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर मी तुम्हाला आताच सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्च महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. ठीक आहे. एक तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते किंवा मग जे विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये सुद्धा निघू शकते. ठीक आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे हे भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आणि 38,000 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. संयम ठेवायचा तुम्हाला, ज्यांचं सुद्धा जे मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल 2024 मध्ये काही गलती केली असेल तर ह्या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तर तुम्हाला जे संयम ठेवायचं. ठीक आहे. आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ब्रँच पोस्ट मास्टरचा पद आहे. ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर डाक उत्पादन सेवांचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे. रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईलचं ध्यान तुम्हाला ठेवावं लागणार आहे. हे काम तुम्हाला जे ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये करावं लागणार आहे. आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, तिकीट स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन प्रचार तुम्हाला करावा लागणार आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला काम करावं लागणार आहे. आणि डाकसेवक मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर डाकसेवक मध्ये तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे तर पहा स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर असं काम तुम्हाला डाकसेवक मध्ये करावं लागणार आहे. आणि एकदम शाई ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. पाहिलं ना आपण, फक्त ऑफिसमध्ये बसूनच ते काम असते, पोटातलं पाणी हालत नाही एवढी खास त्यांची ड्युटी आहे. ठीक आहे. आणि जवळपास 4 घंटेची ड्युटी आहे. जवळपास ते जे विद्यार्थी मित्रांनो 10 वाजता ऑफिसला येते, 10 नंतर जे आहे 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो ते घराकडे चालले जाते. ठीक आहे. म्हणजे 4च घंटेची ड्युटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आहे. ठीक आहे. आणि रविवारी सुट्टी सुद्धा असते. ठीक आहे. तर खूप एकदम शाई ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. आणि ऑफिसचं काम राहते आणि जास्त जे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर कामाचं प्रेशर नसते की बाबा जास्त काम करावं लागते, असं काही नसते. ठीक आहे. फक्त बसलेच राहते विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ग्रामीण भागातले असेल तर एखाद्या वेळा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे तर बसलेच राहत तिथं राहते. ठीक आहे. डाकसेवक तर एकदम शाही ड्युटी जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी आहे. तर यामध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल तर 10वी मध्ये जास्त पर्सेंटेज असेल तर त्यांचं सिलेक्शन जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये होणार आहे. ठीक आहे. तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक जे आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम सरकारी नोकरी आहे, सेंट्रल आहे. तर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही आहे. तर डायरेक्टच आपलं यामध्ये सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर. हे चांगली सुवर्ण संधी जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी चालून येऊन राहिली. तर नवीन जे हे नवीन भरती जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तर हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला संयम ठेवायचा तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे जॉब आहे, एकदम म्हणजे शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल देत राहणार आहे. होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.